कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. कापसावरील गुलाबी बोंडअळी ही जी कीड आहे ती कंट्रोल करण्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत. तशी सोपी कीड नाही कंट्रोल करण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये या किडीच्या संख्या कमी असते. जसजसा हंगाम वाढेल तसतशी या किडीची संख्या वाढत असते. मग सुरुवातीला जर कमी असतानाच आपण यांचा जर बंदोबस्त केला तर यांच्या पिढ्या वाढणार नाहीत. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये पाते, फुले किंवा बोंडामध्ये ही अळी दिसून येते. त्यावेळेसच आपण जर ही जी फुलं आहेत ही फुलं उमलत नाहीत अळी घुसल्यानंतर, त्याला गुलाबी रंग येतो. अशी फुलं म्हणजे त्याला आपण डोमकळे म्हणतो, शोधून काढली पाहिजेत आणि ती नष्ट केली पाहिजेत. म्हणजे असे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर तिचा नायनाट वेचून केला तर आपल्या कापसावर पुढच्या काळामध्ये जास्त प्रमाणात बोंडअळी येणार नाही. ही कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेली का नाही हे कळण्यासाठी आपल्याला प्रति एकरी 2 कामगंध सापळे म्हणजे फेरोमोन ट्रॅप्स लावावे लागतात. आणि या कामगंध सापळ्यामध्ये जर सतत 3 दिवस 8 ते 10 पतंग अडकलेले आढळले तर आपण समजायचं की ही आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर कीड गेलेली आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये जर आपण हे 10 फुलं रँडमली तोडून त्यामध्ये अळी आहे का हे पाहायचं असतं. आणि या 10 फुलामध्ये जर एक अळी सापडली किंवा बोंड अवस्था असेल, असे 10 रँडमली बोंड तोडून त्यात अळी आहे का पाहायचं. आणि त्यामध्ये जर समजा एक अळी सापडली तर या दोन्हीच्या बाबतीत आपण आर्थिक पातळी ओलांडली असं समजायचं असतं. आणि त्यानंतर आपल्याला रासायनिक किंवा जैविक कीटकनाशकांची आपल्याला पिकावर फवारणी करावी लागते. त्यानंतर हे जे फेरोमोन ट्रॅप्स आहेत हे मास ट्रॅपिंगसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. म्हणजे सामूहिक पतंग गोळा करण्यासाठी आपण एकरी 8 ते 10 कामगंध सापळे शेतामध्ये बसवू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त नर पतंग आहेत ते त्यात अडकले जातील आणि त्यांचं मादीशी मिलन होणार नाही. म्हणजे आपली भविष्यात वाढणारी जी संख्या आहे या किडीची ती कमी होऊ शकते. आणि हे फेरोमोन ट्रॅप्स जे आहेत ते बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि ते फार स्वस्त पण आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने जर हे लावलं तर जे नर पतंग आहेत ते जास्तीत जास्त या फेरोमोन ट्रॅप्समध्ये अडकू शकतात आणि पुढची जी उत्पत्ती आहे या किडीची ती कमी होऊ शकते. त्यानंतर जैविक कीटकनाशकाचा पण आपण वापर करू शकतो. यामध्ये 5% निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टिन 1500 ppm हे 50 मिली 10 लिटर पाण्यामधून आपल्याला फवारायचं असतं. आणि दुसरं जे जैविक कीटकनाशक आहे ते फार प्रभावी आहे. जेव्हा आपल्याकडे ढगाळ वातावरण असेल, आर्द्रता असेल, कारण याला आर्द्रता लागते, तर तेव्हा बिव्हेरिया बासियाना 1.5% हे विद्राव्य घटक असलेली भुकटी 10 लिटर पाण्यामध्ये 40 ग्राम मिसळून आपल्याला ती फवारायची असते. आणि एकरी त्याचं जे प्रमाण आहे ते 800 ग्राम हे कीटकनाशक लागतं. आणि याचे पण रिझल्ट फार चांगले आहेत आणि स्वस्त पण आहे. गुलाबी बोंडअळी आहे तिच्या अंड्यावर जगणारे काही किडी असतात, त्याला आपण मित्रकिडी म्हणतो. अशाच प्रकारची मित्रकीड म्हणजे ट्रायकोग्रामा बॅक्टेरी. या ट्रायकोग्रामा बॅक्टेरीचे अंडे जे आहेत ते प्रयोगशाळेमध्ये एका जाडच्या पुठ्ठ्यावर चिटकून आपल्याला मिळतात. आणि ते साधारणतः पीक 50 ते 60 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला ही 60,000 अंडी त्या एका एकरामध्ये सोडायचे असतात. म्हणजे ती जे कार्ड मिळतं त्याचे 3-4 तुकडे करून ते आपल्याला तिथल्या पानाला बांधावं लागतात किंवा स्टेपल करावं लागतात. म्हणजे काय होतं की ही ट्रायकोग्रामा बॅक्टेरी जी आहे ही त्याची जी अळी आहे ही गांधील माशी वर्गातील कीड आहे आणि अत्यंत सूक्ष्म आहे, ती डोळ्यांना दिसत नाही. परंतु ती ही जी गांधील माशी आहे ही गुलाबी बोंडअळीच्या अंड्यामध्ये आपला अंडं घालते. आणि ट्रायकोग्रामा बॅक्टेरियाच्या अंड्यामधून जेव्हा ती अळी बाहेर निघते त्यावेळेस ती गुलाबी बोंडअळीच्या अंड्यामधील बलक खात असते. म्हणजे पुढची उत्पत्ती जी आहे ती थांबत असते. तर आर्थिक नुकसानीची पातळी जर ओलांडली असेल तर आपण काही कीटकनाशकाचा पण उपयोग करू शकतो. आणि या कीटकनाशकामध्ये प्रोफेनोफॉस 50% EC 400 मिली प्रति एकर किंवा
इमॅमेक्टिन बेंझोएट 5% SG हे 88 ग्राम प्रति एकर किंवा प्रोफेनोफॉस 40% अधिक सायफरमेथ्रिन 4% हे दोन्ही सक्रिय घटकाचं मिश्रण आहे ते 400 मिली प्रति एकर वापरायचं असतं किंवा थायोडिकार्ब 75% WP सक्रिय घटकाची फवारणी करायची असते. आता हे जी मी तुम्हाला नावं सांगितली ही सक्रिय घटक आहेत. बाजारामध्ये या सक्रिय घटकापासून बनवलेले विविध व्यापारी नावाची विविध कंपन्यांची कीटकनाशकं मिळतात आणि मी काही तुम्हाला नावं त्यातले सांगणार आहे, परंतु तीच घ्यावीत असं नाही. आपल्याला मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या पसंतीने ते निवडू शकता. प्रोफेनोफॉस 50% EC हा जो सक्रिय घटक आहे हा सक्रिय घटक अंड्याचा पण नाश करतो आणि प्रौढ कीटकाचा पण नाश करतो. ही तर कीटक कोणते? ह्या सगळ्या आपल्या बोंडाळ्याचा तर तो नाश करतोच, अंड्याचा आणि प्रौढ कीटकाचा. त्याचबरोबर रस शोषणारे जी किडे आहेत, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, याचबरोबर कोळी यांचा पण हे कीटकनाशक बंदोबस्त करतं. आणि या प्रोफेनोफॉस 50% EC या सक्रिय घटकापासून जी वेगवेगळ्या व्यापारी नावाने औषधं बनवलेली आहेत, कीटकनाशकं बनवलेली आहेत, त्यामध्ये बायोस्टॅट कंपनीचं प्रहार आहे, सिंजेंटा कंपनीचं क्युराक्रॉन आहे, PIL इंडस्ट्रीज कंपनीचं करीना आहे, NACL कंपनीचं प्रोफेक्स आहे, IPL कंपनीचं प्रिफर आहे आणि सुमिटोमो कंपनीचं सेलक्रॉन आहे. तर ही व्यापारी नावं आहेत. आणि इमॅमेक्टिन बेंझोएट 5% SG या सक्रिय घटकापासून वेगवेगळ्या व्यापारी नावानं औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये धानुका कंपनीचं EM1, त्यानंतर बायोस्टॅट कंपनीचं बायोक्लेम, FMC कंपनीचं कॅनरी, त्यानंतर धानुका कंपनीचं प्रोक्लेम, स्वॅल कंपनीचं स्टारक्लेम, भारत सर्टिस कंपनीचं ट्रेटा या व्यापारी नावानं हे इमॅमेक्टिन बेंझोएट 5% SG मिळतं. इमॅमेक्टिन बेंझोएट 5% SG हे जे या सक्रिय घटकापासून बनवलेल्या औषधापासून सर्व पतंगवर्गीय किडी जी आहेत म्हणजे लेपिडोप्टेरा वर्गामधल्या त्यांचा यामुळं नाश होत असतो. आणि हे जे औषध आहे हे संपर्क आणि पोटविष आहे आणि हे नॉन सिस्टेमिक आहे. त्यानंतर प्रोफेनोफॉस 40% अधिक सायफरमेथ्रिन 4% या कॉम्बिनेशनमध्ये असलेल्या सक्रिय घटकापासून आपल्याला अनेक व्यापारी नावानं औषधं मिळतात. त्यामध्ये प्रोरिन धानुका कंपनीचं आहे, त्यानंतर बेंजोसुपर IL कंपनीचं आहे, भारत सर्टिस कंपनीचं प्रोसीड प्लस आहे आणि IPL कंपनीचं त्रिदेव आहे. हे जे कीटकनाशक आहे यापासून अंड्याचा आणि अळीचा पण नाश होतो, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या ज्या बोंडाळ्या आहेत त्याचा पण नाश होतो. आणि या तिन्हीपैकी समजा मिळालं नाही तर तुम्हाला थायोडिकार्ब 75% WP या सक्रिय घटकापासून बनवलेलं बायर कंपनीचं लार्विन हे औषध मिळतं. हे आपल्याला 20 ml प्रति 10 लिटर पाण्यातून फवारायचं असतं. हे पण पोटविष आहे आणि यापासून ज्या पतंगवर्गीय किडी आहेत म्हणजे लेपिडोप्टेरा वर्गातील त्याच्या जे अळ्या आहेत या अळ्यांचा या कीटकनाशकामुळं नाश होत असतो. एकदम रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्यापेक्षा मी सुरुवातीला ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या बाबीचा आपण उपयोग करावा आणि जर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायला काय हरकत नाही. आणि आता मी तुम्हाला जी कीटकनाशकाची फवारणी सांगितलेली आहेत या कीटकनाशकामध्ये आपल्याला इतर कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं, विद्राव्य खतं, सूक्ष्म मूलद्रव्ये किंवा इतर रसायनं अजिबात मिसळून फवारायची नाही, टक्कर लावायची नाही. एकदा एक औषध फवारल्यानंतर रिपीट तेच मारायचं नाही. पुन्हा नंतर त्याला दुसरं पर्याय त्या निवडायचा आणि तो मारायचा, म्हणजे आपल्याला त्या किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणार आहे. आणि ही जी मात्रा मी सांगितलेली आहे ही साध्या पंपासाठी सांगितलेली आहे. आपण जर पॉवर पंप वापरला तर ही मात्रा आपल्याला तिप्पट करावी लागेल. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायरेथ्रॉइड गटातील जी कीटकनाशकं आहेत ती नोव्हेंबर महिन्याच्या अगोदर अजिबात मारायची नाहीत. याचं कारण म्हणजे जर तुम्ही सुरुवातीच्या काळात जर या औषधाचा वापर केला तर रस शोषण करणाऱ्या किडी विशेषतः पांढरी माशीचा प्रकोप
वाढतो, त्याची प्रतिकारशक्ती वाढते. ही कोणती औषधं आहेत? तर ही आहेत लॅम्बडा सायलोथ्रिन 5% EC, नंतर फेल्वरेट 20% EC आणि सायफरमेथ्रिन 25% EC. हे सक्रिय घटक आहेत तिन्ही पण. आणि या सक्रिय घटकापासून मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्यापारी नावानं कीटकनाशकं मिळतात. त्याची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये मिळू शकतात औषधं, ती पण आपण घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे. तर लॅम्बडा सायलोथ्रिन 5% या सक्रिय घटकापासून सिंजेंटा कंपनीचं कराटे मार्केटमध्ये मिळतं, IPL कंपनीचं द्रोणा, नंतर UPL कंपनीचं अबडुको, नंतर धानुका कंपनीचं देवाशक्ती, श्वॅल कंपनीचं लॅम्बडा स्टार, गर्डा केमिकलचं रुद्रा. या व्यापारी नावाने ते हे लॅम्बडा सायलोथ्रिन 5% मिळतं. नंतर फेल्वरेट 20% या सक्रिय घटकापासून रॅलिस कंपनीचं टाटा फेन, सुमिटोमो कंपनीचं सुमिसिडिन, IPL कंपनीचं फेनवेल 20 हे व्यापारी नावाने मिळतं. नंतर सायपरमेथ्रिन 25% EC या सक्रिय घटकापासून सिंजेंटा कंपनी शिम्बूश, क्रिस्टल कंपनीचं जॅकपॉट 25, IL कंपनीचं सुपर फायटर, बायोस्टॅट कंपनीचं अवजार 25 EC, HPL कंपनीचं सायपर हिट 25 या व्यापारी नावानं ही औषधं मिळतात. तर याचा वापर जो आपण आपल्या फार जपून करायचा आहे आणि जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त ही औषधं वापरायची नाही, नसता त्या कीटकामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत असते.